हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 18. दो दांडी एक श्रुती, दोहो फुली एक द्रुती, दोहो दिवी दीप्ती, एकची जेवी. अर्थात, जरी दोन काठ्या किंवा दोन टिपऱ्या असल्या तरी त्यांच्या आपटण्यामधून एकच आवाज ऐकायला येतो. जरी एकाच जातीची दोन फुले असली तरी त्यांचा सुगंध एकसारखाच असतो. जरी एकाच ठिकाणी दोन दिवे लावलेले असले तरी त्यामधून प्रकाश एकसारखाच पडतो. याला जोडून ओवी क्रमांक 19. दो ओठी एकी गोष्टी, दो डोळा एकी दृष्टी, तेवी दोघी जिही सृष्टी, एकची जे. अर्थात, जरी दोन ओठ असले तरी एकच शब्द उद्धृत होतो. जरी दोन डोळे असले तरी एकच दृश्य गोचर होते. याचप्रमाणे शिव आणि शक्ती अशी जरी दोन असली तरी ती एकाच सृष्टीचे जिणे जगतात. दिसायला दोन गोष्टी असल्या तरी त्यांच्यात एकसमवेच्छात एकरूपता असू शकते. त्यायोगे त्यांच्यामधून एकच एक कार्य घडते. त्यांच्या कार्याचा एकच एक परिणाम होतो. याची काही उदाहरणे माऊली या दोन ओव्यांमधून देत आहेत. जर दोन काठ्या किंवा दोन टिपऱ्या एकमेकांवर आपटल्या, मग जरी त्यांचा आकार भिन्न असला तरी त्यामधून एकच एक आवाज ऐकायला येतो. एकाच झाडावरून जरी दोन फुले काढली आणि ती एकमेकांच्या शेजारी ठेवली तरी त्यामधून एकाच प्रकारचा सुगंध दरवळतो. जर एकाच ठिकाणी दोन दिवे लावले तरी त्यामधून एकसारखाच प्रकाश उजळतो. ओठ जरी दोन असले तरी त्यामधून एकच शब्द उमटतो. जरी दोन डोळे असले तरी दृश्य एकच दिसते. याचप्रमाणे शिव आणि शक्ती यांचा हा असा एकसमवेच्छात कारभार सुरू असतो. ती जरी दिसायला दोन असली तरी त्यांच्यामधून जी कार्ये होतात ती एकच एक असतात, एकमेकांना पूरक असतात. उदाहरणार्थ, असे होत नाही की शक्ती जन्म देते आणि शिव त्याला मृत्यू देतो. शिव निश्चितच मृत्यू देतो, परंतु जेव्हा देह थकतो आणि अशा या देहाकडून शक्ती कार्य करून घेऊ शकत नाही, शक्ती त्या देहामार्फत कार्य करण्यासाठी असमर्थ होते, त्यावेळी शिव त्या देहामधून नाईलाजाने प्राण दूर करतो. याचा अर्थ, जोपर्यंत शक्ती त्या देहात सक्रिय असते तोपर्यंत शिव अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या देहाला प्राणवायूचा पुरवठा यथास्थित सुरू ठेवतो. शिव आणि शक्ती यांच्यामधून एकच एक सृष्टी निर्माण होत असते. त्यांच्यामधून दोन भिन्न सृष्टींची निर्मिती होत नाही, कारण त्यांची कार्ये भिन्न असली तरी शेवटी साध्य एकच आहे. जसे एक जमीन खणून खड्डा खणतो आणि दुसरा त्यात खताची माती टाकून रोप लावतो आणि तो खड्डा बुजवितो. येथे खड्डा खणणे आणि तो बुजविणे या परस्पर विरुद्ध कार्यांची पूर्तता रोप लावण्यात होते. एकमेकांना पूरक अशी ही दोन भिन्न कार्ये होतात आणि एकच गोष्ट साध्य करतात. ओवी क्रमांक 20. दाऊनी दोन्हीपण, एक रसाचे आरोगण, करीत आहे मेहुण अनादी जे. अर्थात, शिवशक्ती जरी अनादी कालापासून एकरसी असले तरी ते दोनपण दाखवितात आणि मेहुण म्हणून भोजन करतात.
माऊली येथे एक निराळाच दृष्टांत देत आहेत. शिव आणि शक्ती ही एकाच एक परमचैतन्याची अभिव्यक्ती आहे. असे असूनही त्यांच्या कार्याची भिन्नता दर्शवून ती द्वैताचे दर्शन घडवितात आणि या ब्रह्मांडात मेहूण म्हणून एकत्र राहून भोजन करतात. शिव ब्रह्मचैतन्याचा आविष्कार आहे, त्यामधून शक्ती निर्माण झाली आहे. अशा प्रकारे शक्तीसुद्धा अप्रत्यक्षपणे त्याच परमब्रह्मचैतन्याचा आविष्कार आहे. तथापि शिव सूक्ष्म राहून या विश्वात परमचैतन्य स्वरूप कार्य करत असतो. तो सृजनासाठी परम ऊर्जा प्राणवायू पुरवत असतो आणि शक्ती जड असून ती प्रत्यक्ष विभिन्न प्रकारे सृजन करते, त्याचे पालन, संगोपन, लालन, पोषण इत्यादी करते. अशा प्रकारे शिव आणि शक्ती ही दोन्हीही अद्वैत असूनही द्वैताप्रमाणे कार्य करतात आणि तीही विभिन्न प्रकारे कार्यरत असतात. सागर मूलतः स्थिर, स्थित, प्रशांत, धीर, गंभीर आहे, परंतु त्यामधूनच लाट निर्माण होते आणि विविध रूपे दर्शवित किनाऱ्याकडे प्रवास करते. अशा प्रकारे अद्वैत अशा सागरात लाटेमुळे सागर आणि लाट असे भासमान द्वैत निर्माण होते. याचप्रमाणे शिवरूपी सागरात त्यामधूनच शक्तिरूपी लाट निर्माण होते आणि शिव आणि शक्ती अशा द्वैताचा आभास करत या विश्वात सृजनाद्वारे निर्मिती करत, प्रवास करत विश्वात संचार करत असते. मूलतः शिव आणि शक्ती ही अद्वैतच आहेत. शिव आणि शक्ती ही पती आणि पत्नी असल्याप्रमाणे येथे कार्य करतात. शिव पती असल्यासारखा निर्मितीसाठी ऊर्जा पुरवितो आणि पत्नी प्रत्यक्ष सृजन करून त्याचा सांभाळ करते. गृहस्थ धर्माप्रमाणे संसारी लोक काही धार्मिक कार्यक्रम असला किंवा अशा कार्यक्रमाची सांगता, उद्यापन म्हणून किंवा काही नेम धरलेला असला की त्याच्या उद्यापनासाठी, समाप्तीसाठी पती आणि पत्नी या जोडीला भोजनाला आमंत्रित करतात. याला मेहूण जेवायला घालणे असे म्हणतात. तसे शिव आणि शक्ती मेहूण आहेत, ती विश्वातील सृष्टीचे भोजन करतात. किंवा अद्वैतरूपी आपण आरशात आपण आणि आपले प्रतिबिंब असे द्वैत निर्माण करतो आणि आपल्याच मुखदर्शनाचा उपभोग घेतो. येथे जर आपण आरशापासून दूर गेलो तर ते प्रतिबिंब नष्ट होते, तेथे केवळ आरसा उरतो, आपणही नाही आणि प्रतिबिंबही नाही. याचप्रमाणे शिवामधून शक्ती निर्माण झालेली असल्यामुळे जर शिवाने परम ऊर्जा पुरविली नाही तर शक्ती नष्ट होते, तेथे केवळ परब्रह्म पुरुषोत्तम उरतो, शिवही नाही आणि शक्तीही नाही. सर्वसाधारणपणे भौतिक संसारात पुरुष पती मिळवितो, पराक्रम करतो, रक्षण करतो आणि स्त्री पत्नी सृजन करते, सर्वांचे संगोपन करते. आता कालमानाप्रमाणे यात बदल असा झाला आहे की स्त्रियाही पुरुषाप्रमाणे अनेक कामे करू लागल्या आहेत. अर्थात तरीही सृजन ही स्त्रियांचीच मिरासदारी आहे. आता आधुनिक विज्ञानाने पुरुषांना गरोदर राहू द्यायचा शोध लावून विकृती आणली आहे. असो, तरीही सर्वसाधारणपणे संसारात पुरुष पराक्रम गाजवितो आणि स्त्री सृजन करते. माऊली म्हणतात की शिवशक्ती हे जोडपे या विश्वात सर्वत्र संचार करून येथे वैश्विक संसार करत येथील वस्तुजगताचा उपभोग घेऊन सृजन करतात, त्याचे संगोपन करतात. हे असे अनादी अनंत काळ अव्याहत सुरू आहे. शिव वैश्विक परम ऊर्जा उपभोगतो आणि सृजनासाठी परम ऊर्जा पुरवितो, प्राणवायू पुरवितो आणि शक्ती त्यायोगे पंचमहातत्वे निर्माण करून येथे विविध वस्तुजगत निर्माण करते. जणू काही त्यांचे या विश्वातील उपभोग घेणे हे परब्रह्म पुरुषोत्तमाने
यजमान म्हणून शिवशक्तीला म्हणजे पतिपत्नीला मेहूण म्हणून भोजन घातल्याप्रमाणे आहे. येथे हेही लक्षात घ्यावे की मानवी पतिपत्नीचा भौतिक संसार हा शिवशक्तीच्या वैश्विक संसाराप्रमाणेच आहे. शिवशक्तीला वैश्विक संसाराला जी तत्वे लागू आहेत तीच तत्वे भौतिक संसाराला मानवी पतिपत्नीला लागू आहेत. शिवशक्ती समावेशन यातील ओव्यांमधून ही वैश्विक तत्वे तसेच शिवशक्ती यांना जाणून घेऊन मानवाने येथे भौतिक संसार करावा. या अति दुर्मिळ अशा सृष्टी सौंदर्याने नटलेल्या विश्वाचा सांभाळ करावा. स्वतः सदानंदी राहावे, इतरांनाही आनंदाचा आस्वाद द्यावा अशी अपेक्षा आहे. हरिओम.